नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. 7 तारखेला आणि काल रात्री म्हणजे 8 तारखेला सुद्धा आपण ज्या पद्धतीने 9च्या पहाटे पहाटे म्हणता येईल त्याला, ज्या पद्धतीचा दोन्ही देशांमधला संघर्ष बघितला, एकमेकांवर जी शस्त्रास्त्र डागली गेली ती बघितली. या सगळ्याबद्दल विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर गौतम बंबावालेजी, जे पाकिस्तान आणि चीन दोन्ही ठिकाणी भारताचे अँबॅसेडर राहिलेले आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. एकंदर काल आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने ते आपण ड्रॉइंग रूम मध्ये एक युद्ध बघितलं, अशी परिस्थिती तसं म्हटलं तर देशामध्ये पहिल्यांदा होते की इतक्या जवळून आपण सगळं बघतो आहोत. जे तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे की पहिल्यांदा ह्या प्रकाराची युद्ध म्हणजे ह्या प्रकाराचं युद्ध आपण आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये किंवा बेडरूम मध्ये बसून आपण पाहिलंय. 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं ते फर्स्ट टाइम टीव्हीवर आलं होतं. म्हणजे पहिलं युद्ध जे टीव्हीवर बघायला लोकांना दिसलं तेव्हाचं युद्ध होतं. तेव्हा बोफोर्सचे गन्स आपले कसे फायर करायचे ते आपण पाहिलं. पण आजचा जो कालचा जो आपण युद्धाचं एक दृश्य बघितलं ते मॉडर्न वॉरफेअर, मॉडर्न वॉर चा दृश्य बघितलं की दुरून कसं आपल्याला मिसाईल्स टाकता येतात किंवा ड्रोन्स टाकता येतात. आपल्या देशात बसून आपण भावलपूरमध्ये हमला केला. हे एक नवीनच युद्धचा एक चित्र आणि एक प्रकरण आहे. तुम्ही दोन्ही देश म्हणजे भारत आणि चीन, पाकिस्तान, जे भारतासाठी एक डोकेदुखी असणारं कायमस्वरूपी आपले नेबर्स आहेत, शेजारी आहेत, दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी एका महत्वाच्या भूमिकेमध्ये तुम्ही होतात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान हे युद्ध कितपत वाढवत नेऊ शकतं, त्यांची अंतर्गत परिस्थिती बघता, त्यांची आर्थिक स्थिती बघता आणि युद्ध सज्जता? नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे कारण पाकिस्तानची जी इकॉनॉमी आहे, जी अर्थव्यवस्था आहे ती फारच वाईट आहे. त्यांचा GDP ग्रोथ गेले 2-3 वर्ष 2-2.5% आहे. आपला 6.5, 7, 8% आहे. तर दोन्ही देशात फार अंतर आहे. आणि जे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की त्यांच्याकडे आर्ममेंट्स, इक्विपमेंट किती राहणार ह्या युद्धासाठी हे आपल्याला बघावं लागेल. लोक म्हणतात की एक 3, 4, 5 दिवसाच्या पुढे हे युद्ध जाणार नाही. आणि डिएस्केलेशन मला स्वतः वाटतंय की आज म्हणजे आज 9 तारखेमध्ये दिवसा काय घडामोडी झाल्यात की जास्त काही प्रकरण झाले नाही आहेत. तर मला तरी वाटतं की ह्या खेपेचे हे प्रकरण आता वाइंड डाऊन होतंय आणि डिएस्केलेशन आता सुरू होणार दोन्ही म्हणजे हिंदुस्थानतर्फे आणि पाकिस्तानतर्फे. चीनचा जो भाग आहे, चीन त्यांना थोडी बहुत आर्थिक मदत तर करतेच आणि मिलिटरी इक्विपमेंट वगैरे सुद्धा ते त्यांना विकत देतात. पण ह्या प्रकरणात ते काही आपल्या चीन आणि भारताच्या मध्ये जे LOC आहे, LAC आहे त्याच्यावर काही ते बहुतेक करणार नाही. कारण त्यांचे स्वतःचे जे इंटरेस्ट आहेत ते त्याला काही नुकसान झालं नाहीये. एक महत्वाचं म्हणजे यावेळी ज्या पद्धतीचं युद्ध होतंय तेव्हा सगळ्या प्रकारे भारताचं मनोबल, भारताची युद्ध सज्जता, भारताचं एकत्रितपणे इंटिग्रेटेड ज्याला म्हणता येईल ऍक्शन ही जास्त प्रिसाईज आहे का? आणि शिवाय टेक्नॉलॉजी जी आलेली आहे नवीन त्याबद्दल सुद्धा. कारण S-400 बद्दल सगळे बोलतायत, आकाशबद्दल आपण बोललो, कारण भारताची स्वतःची पण एक हे आहे. S-400 आपण 2018 मध्ये आपण ती एक हे केलेली होती, विकत घेतलेली होती. ती यावेळी त्यांची एक टेस्ट झाली आणि ती खूप प्रभावी आहेत. त्यांची क्षमता सिद्ध झाली. त्यामुळे पाकिस्तान सुद्धा विचार करेल बराच पुढे. नाही, अगदी जे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आणि ह्या खेपेला लोकांचं जे सपोर्ट आहे सरकारला, मिलिटरी म्हणजे मिलिटरी अथॉरिटीजना, हे फारच एक महत्वाचं एक तुम्ही म्हणाला आहात. कारण काय झालं की 22 एप्रिलला जे पहलगाममध्ये जो आतंकवादी हमला झाला त्याच्यात
भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातनं एक कोणतरी होतं जे त्याच्यात मारलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतात, संपूर्ण देशात एक असा म्हणजे एक प्रकारचा युफोरिया किंवा अँगर म्हणा झाला होता. आणि त्याच्यामुळे फारच महत्व होतं की भारताच्या आर्म्ड फोर्सेस तर्फे, सरकारातर्फे काहीतरी कायनेटिक ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि ती आपण पाहिली 7 मेच्या सकाळी 1 आणि 1:30 वाजताच्या दरम्यान अर्धा तासात ती ऍक्शन झाली. मिसाईल्स वापरले गेले आणि 9 ठिकाणी आपण आतंकवादावर आणि आतंक जे फैलावतात त्यांना आपण मारलं गेलं आणि त्यांना टार्गेट केलं गेलं. जे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा असो किंवा हिजबुल असो, ह्या सगळ्या तिन्ही ज्या महत्वाच्या अतिरेकी संघटना आहेत, अर्थात पहलगाममध्ये ज्या TRFने क्लेम केला ती ह्यांचीच लष्कर ए तैयबाचाच एक हिस्सा भाग असतो. या तिन्ही ठिकाणांवर कुठेतरी हे झाल्यामुळे त्यांचा मोराल डाऊन होईल का, नंबर 1. आणि मसूद अझहर असो किंवा हाफिज सईद, जे 2 महत्वाचे की ज्यांनी भारताच्या विरोधात सातत्याने गेली 25-30 वर्ष कारवाया केलेल्या आहेत, पण ते जास्त द्वेषाने कारवायाला लागतील का, काय बघतात? नाही, मला तरी वाटतं की काही वेळासाठी त्यांचा मोराल डाऊन होईल, त्यांना सेटबॅक झालाय ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण हे काही वर्षासाठी होईल. पण आपल्याला त्या काही वर्षात आपलं मनोबल वाढवायचं आहे. आपले जे आतंकवाद विरोधी जे कारवाई आहे ती वाढवायची आहे. आणि असा प्रकरण जो पहलगाममध्ये झाला तसा परत कधी व्हायचा नाही असं आपल्यातर्फे आपण पुरी कोशिश करायला पाहिजे. आता ते जे हमले करतील त्याला आपण असफल करायला आपल्या मनोबल आणि आपले हे जे आतंकवाद विरोधी आपले जे बल आहेत त्यांना सज्ज करावं लागेल. एक आणखी महत्वाचं असतं की तिन्ही सैन्य दल एकत्र आहेत, इंटिग्रेटेड ऍक्शन जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलू तसं ती सुरू आहे. दुसरं एक पॉलिटिकल विल ही सुद्धा अतिशय महत्वाची असते, कारण ती राजकीय प्रबळ इच्छाशक्ती की यावेळी लक्षात राहील असा धडा शिकवावा. आणि जनरल नरवणे जे नुकतेच निवृत्त झाले त्यांनी एकच दिलेलं होतं की ये ट्रेलर है अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी आहे. तर हे सगळं म्हणजे आपली सज्जता जी आहे ती वन्स फॉर ऑल निदान कायम लक्षात राहील असा धडा देण्याची. बघा, असं आहे की आतंकवाद संपवायला किंवा भारताविरुद्ध जे आतंकवाद आहे जे पाकिस्तानच्या तर्फे येत आहेत आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम जे आपण म्हणतो त्याला संपवायला थोडा तर वेळ लागेल. मला तरी वाटत नाही की एक ऍक्शन, एक स्ट्राईक, एक ऑपरेशन सिंदूरने ते बंद होणार. पण आपल्याला आपलं काम करावंच लागेल. काही वर्ष लागतील. पण मला तरी वाटतं की आता जे ह्या आतंकवादी हमल्यावर आपला जो प्रतिसाद आहे की आपण तुमच्या घरात घुसून तुमचे आतंकवादी आणि आमचे आतंकवादी त्यांना सगळ्यांना मारून टाकू, हा एक मोठा मेसेज आपण पाठवलाय आणि त्याचा चांगलाच काहीतरी हे होणार आहे, हे माझ्या मनात तरी असं मनात आहे. मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणजे सामरिक आपली जी सागरी सज्जता आहे त्याच्याबद्दल नेहमी हे केलं जातं आणि असंही म्हटलं जातं की आपल्याला त्याबद्दल सुद्धा चिंतित असायला हवं. आपण मुंबईमध्ये बघितलं जेव्हा 26/11 झालं होतं, अर्थातच तिथून झालं होतं. आणि त्यानंतर आपली जी मॅरिटाईम सिक्युरिटी ती बरीच वाढवलेली आहे. आता तुम्ही बघता का की जसं 71 कराचीमध्ये काही कारवाया झाल्या होत्या तशा स्वरूपाचं, आणि असं काहीतरी झालं आणि चीनचा जर आर्थिक इंटरेस्ट कुठेतरी हॅम्पर होत असेल तर चीनची प्रतिक्रिया कशी असेल? कारण तुम्ही दोन्ही देशांबरोबर खूप जवळून काम केलेलं. नाही, मला तरी वाटतं की चीन ह्या प्रकरणात म्हणजे भारत पाकिस्तानच्या प्रकरणात ते काय पडणार नाहीत असं मला तरी वाटतं. पण आपण पुढे जाऊन बघावं लागेल. पण माझं स्वतःचं हे मत आहे की आज दिवसभरात काही जास्त घडामोडी झाल्या नाही पाकिस्तान आणि भारतामध्ये. तर हे प्रकरण म्हणजे ह्या खेपेचं 22 एप्रिलपासून जे सुरू होतं ते आता वाइंड डाऊन होणार आणि डिएस्केलेट होणार अशी माझी म्हणजे मला तरी वाटतंय की असं होणार आहे. पाकिस्तानमधली आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर खैबर पख्तूनख्वा असेल किंवा बलुचिस्तान असेल, सिंध असेल, सगळीकडे अंतर्गत त्यांचे समस्या सुरू आहेत. ही संधी बघून जेव्हा भारताशी
पाकिस्तान एंगेज्ड आहे वॉर लाईक ॲक्टिव्हिटीमध्ये, हे फोर्सेस तिथे त्यांना जे गेन करायचे ते करतील का? आणि त्याचा परिणाम मोठा पाकिस्तानचे म्हणजे सगळे पाकिस्तान के इतने तुकडे हो गए वैसे हो गए, हे विशफुल थिंकिंग बऱ्याच भारतीयांचं असतं. नाही, मला तरी वाटतं की ते हे जे युद्ध वॉर लाईक सिच्युएशन Yes. मी म्हणतो हम्म. चालू असताना बलुचिस्तानमधनं आपल्याला कळलं काल की आजच सकाळी की बलूच लिबरेशन आर्मीनी काही 10 का 15 पाकिस्तानी सोल्जर्सना मारून टाकले. तर ते ह्याचा फायदा घेतीलच आणि घ्यायलाच पाहिजे. पण पाकिस्तानचे तुकडे होणार की नाही हे पुढे जाऊन आपल्याला जरा बघावं लागेल. मला तरी वाटतं की इतके 74 का 78 वर्ष झाली अजून पाकिस्तानचे तुकडे झाले नाही. पण पुढचे मग 22 किंवा 40 वर्षात कशाला होतील हे माझ्या मनात सारखं असतं. तर ते मी प्रकट करतोय तुमच्या व्ह्युअर्सना. पण मला तरी वाटतं की पाकिस्तानचे तुकडे होणं हे थोडं म्हणजे 2025च्या दृष्टिकोनातनं थोडं म्हणजे नामुमकिन आणि मुश्किल आहे असं म्हणून. आणखी एक महत्वाचं म्हणजे आपण काल बघितलं की ज्या पद्धतीने या युद्धाबद्दलच्या बातम्या येत होत्या, इतकी विमानं पडली, तितकी विमानं पडली, ही सगळी माहिती येणं, मग नंतर त्यामध्ये सोशल मीडियावरून येणारी माहिती, व्हिडिओज तर काही प्लॅटफॉर्म्स आपण नावच घ्यायला हरकत नाही की ट्विटर इतकं ओपन करून टाकलेलं आहे की तिथे कुठूनही काहीही यायला एलन मस्क आल्यानंतर खरं म्हणजे काही निर्बंधच नाहीयेत असं म्हणायला हवं. 8,000 अकाउंट्स भारताने बंद केलेली आहेत. बऱ्याचशा ॲडवायझरीज पाठवलेल्या आहेत माध्यमांना सुद्धा आणि सगळ्यांना. पण हे जे वॉरफेअर आहे, जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर चाललेलं वॉरफेअर आहे किंवा माध्यमांमध्ये चाललेलं वॉरफेअर आहे, काय तुम्हाला वाटतं तुम्ही जेव्हा एका जबाबदार पोझिशनमध्ये होतात आणि आता बसून ते बघताय तेव्हा? बरं, मी तुम्हाला सांगेन की जेव्हा कोणीही म्हणजे मी असो किंवा आता मी सेवानिवृत्त आहे, पण बाकी जे आहेत ते जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही TV बघू नका, ट्विटर बघू नका, बाकी सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत अगदी बघू नका. आणि जे तुम्हाला म्हणजे माहिती आहे, ठोस जी जानकारी आहे आणि माहिती आहे त्याच्यावर तुम्ही आपले डिसिशन्स करा, असं माझं मत आहे. आणि मी तेच करायचो. आणि आत्ताची जो लोक इन पॉवर इन ऑफिस आहेत तेही तसेच करत असतील. कारण सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स इतका वाढला आहे आणि आपल्याला जे खरं आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं. म्हणजे माहीतच नाही की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय मेडअप आहे, काय AI इंजिनियर्ड आहे, हे आपल्याला ही माहिती आपल्याला नसते. तर माझं म्हणणं आहे की हे सगळं आपल्या एका बाजूला करून न बघता आपण निर्णय आपले घ्यायला लागतील. डिप्लोमॅटिक लेव्हलवर भारताची यावेळी पहलगाम नंतर झालेली जी परिस्थिती होती ती अर्थातच गेल्या 10 वर्षामध्ये प्रामुख्याने भारताने ज्या पद्धतीने इस्लामिक वर्ल्डमध्ये नेशन्समध्ये आपलं जे संबंध आहेत ते वाढवलेले आहेत. शिवाय त्याचा एक फॉलोआउट म्हणून आता जे डिप्लोमॅटिक स्टेप्स घेतले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण त्याबद्दल तुम्ही जास्त अधिक हे नाही, काय झालंय की 2025चा भारत जो आहे तो 1999चा भारत नाही आहे. आपली खूप तरक्की झाली आहे, आपण खूप म्हणजे आपली इकॉनॉमी वाढली आहे, आपली पॉलिटिकल क्षमता वाढली आहे, आपली मिलिटरी एबिलिटी वाढली आहे. तर आजच्या जमान्यात आपले बरेचसे म्हणजे दुनियाभरात खूप मित्र आहेत आणि आतंकवाद जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा त्यांची सगळ्यांचा पाठिंबा मिळतो. आणि ह्या प्रकरणात सुद्धा तो तसाच मिळाला आहे. अमेरिका सारख्या देशांनी सांगितलंय की इंडिया हॅज राईट टू टेक ॲक्शन अगेन्स्ट टेररिस्ट. आणि हा एक मोठा म्हणजे अमेरिकेच्या तर्फे हा एक मोठा सिग्नल होता आणि आपल्याला पाठिंबा होता. डिएस्कलेट व्हायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने स्टेप्स बघता? कारण ते फार महत्वाचं आहे. म्हणजे पाकिस्तान सीज फायर सारखं करेल का भारतालाच पुन्हा? नाही, मला काय वाटतं की जर आजच्या रात्री जर काही पाकिस्तानच्या तर्फे हमले झाले नाहीत मिसाईलनी किंवा ड्रोननी,
तर मला वाटतं की स्थिती आता म्हणजे शांततापूर्ण होईल. LOC वर फायरिंग जरूर चालली आहे, पण ती चालत असते. आणि मला तरी वाटतं की असं म्हणजे एकानंतर एका दिवशी जर असं प्रकरण चालूच राहिलं, म्हणजे शांततापूर्व आपली स्थिती झाली, तर मग ते डिएस्केलेट होईल तसं. पण दहशतवादाच्या विरोधाची एक लॉंग टर्म अशी लढाई आपल्याला लढायला लागणारच आहे. ह्या अगदी. कारवाईनी तो संपेल असं मुळीच नाही. अगदी त्यासाठीच्या कुठल्या महत्वाच्या स्टेप्स ह्या घ्यायला पाहिजेत असं वाटतं? नाही, बघा, असं असतं की आतंकवाद किंवा जे दहशतवाद आहेत ते त्यांनी 10 अटेम्प्ट केल्यावर एक सक्सेसफुल होतं. सो ह्याच्या पाठीमागे म्हणजे जे 22 एप्रिलला झालं पहलगाममध्ये, तो एक सक्सेसफुल अटेम्प्ट होता. एक 10-15 अटेम्प्ट आपण त्याला म्हणजे बंदच करून टाकलं असेल. तर हे आपल्याला म्हणजे झेलायचंच आहे आणि भारताच्या लोकांना झेलायचं आहे, कारण भारताची आम जनता जी आहे ती पहलगाममध्ये मारली गेली आहे. आणि असे प्रकरण म्हणजे मुंबईचं 26/11 असो किंवा काही दुसरे प्रकरण सुद्धा भरपूर झालेत. तर आपल्याला म्हणजे धैर्य राखावं लागेल आणि आपल्या सरकारला ते अँटी टेररिझमचा जो जोश आहे तो वाढावा लागेल. मालदीवमध्ये भारताच्या विरोधातली एक भूमिका झाली आणि मालदीवला आपण भारताच्या जनतेने सुद्धा एक प्रकारे न जाता परत तिथे, कारण टुरिझमवर अवलंबून देश आहे, तसं आत्ता जे पाकिस्तानला मदत करतायत, तुर्की असो, अझरबैजान असो किंवा मलेशिया असो, या तीनही देशांना भारत तेच वेपन वापरून उत्तर देऊ शकेल? अगदी, कारण आपल्याकडे आबादी इतकी आहे, लोक इतके आहेत जे, आणि लोक इतके ट्रॅव्हल करतात आणि खूप लोक हिंदुस्थानातनं टर्कीला जातात किंवा अझरबैजानला जातात. आणि जर आपल्याला त्यांना एक धडा शिकवायला लागेल तर हे बंद करून आपण त्यांना एक धडा शिकवू शकू. तर माझं मत आहे आणि भारताच्या लोकांना मी म्हणू शकतो की टर्किश एअरलाइन्स तुम्ही वापरू नका आणि बघूया की टर्किश एअरलाइन्सचं काय पुढे होऊन जातं. आणि अझरबैजानला जाणं बंद करा, दुसऱ्या देशात जा. पण हे होणार की नाही हे भारताच्या लोकांच्या हातात आहे. पण त्यांच्या मनात सुद्धा आपण ही जी पॉसिबिलिटी आहे ही जागवायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं म्हणतो. अगदी बरोबर आहे, कारण हे जे आपल्या शत्रू देशाला जे मदत करतायत ह्या क्षणी त्यांच्या विरुद्ध आपली काही कारवाई पाहिजेच, आणि ती सरकारी कारवाई न होता जनहिताचा किंवा लोकांची कारवाई असायला पाहिजे. म्हणजे यावेळी एक आपण बघितलं की सोशल मीडियाचा एक दुसरा वेगळा परिणाम आपण बघूया की ज्यामध्ये संपूर्ण राष्ट्र म्हणून एकत्रित भावना जी आहे ती तयार झाली. अगदी. आणि प्रत्येक जणांनी, म्हणजे त्यामुळे यावेळी सुदैवाने असं पण आहे की आपले विरोधी पक्ष पण सगळे एकमुखाने बोलायला लागले. त्यामध्ये काही असेही पक्ष की जी पाकिस्तानला कदाचित अपेक्षा होती की हिंदू मुस्लिम होईल पहलगाम नंतर, कारण त्यांनी टार्गेटेड अटॅक केलेला होता हिंदू विरोधात. तसं झालं नाही, सगळी परिस्थिती हाताळली गेली आणि त्यामुळे एक नॅशनल सेंटिमेंट तयार झालेलं आहे. हे नॅशनल सेंटिमेंट असंच कायम राहून भारताच्या हितासाठी ते डायव्हर्ट करण्याकडे किंवा त्याची दिशा वळवण्यामध्ये काय काय करायला पाहिजे. जसं एक आपण एक बघितलं की विरोधी देश जे आहेत त्यांना आपण आर्थिक नाड्या ज्या आहेत त्यांच्या बंद करून बराचसा धडा शिकू शकतो. चीन जो आहे तो भारताच्या बद्दल जास्त काही करणार नाही, कारण अमेरिकेच्या टेरिफमुळे त्यांना फटका बसलेला आहे. अशा वेळी तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही तसं त्याची सुरुवात दिलेलीच नाही, जे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की आपल्या लोकांना, भारताच्या लोकांना एक एकजूट होऊन जी सध्याची स्थिती आहे आणि जसे आपण एकत्र झालोय आणि आपल्या मिलिटरी फोर्सेस किंवा सरकाराच्या मागे आपण फुल सपोर्ट देतोय, तसं आपल्याला करावंच लागेल. आणि जर तसं असेल तर संपूर्ण देश आपला एकजूट होऊन आपण आतंकवाद विरुद्ध किंवा कुठल्याही देशाविरुद्ध सुद्धा लढू शकू, हे माझं म्हणणं आहे आणि आपण असंच करायला पाहिजे. सर, आपण या महत्त्वाच्या विषयावर बोललात, खूप खूप धन्यवाद. दर्शको, तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण भारत पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती जर खरंच
अशा पद्धतीने इथे विराम बसला त्या संघर्षाला तर उत्तम आहे. अर्थातच पाकिस्तानला मदत करणारे जे देश आहेत त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे याचा एक थेट संदेश तुम्हाला आता मिळालेला आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी सरांचा आपली रजा घेते. नमस्कार.